दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तथा आचार्य मुखसंगम्य राजा वचनमब्रवीत. या श्लोकात संजय महाराज धृतराष्ट्राला सांगतायत की दुर्योधन पांडवांची व्यूढ रचना जी आहे ती बघताय आणि ते जाऊन पुढे द्रोणाचार्यांना सांगताय. या श्लोकातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्यासमोर किती जरी मोठे प्रॉब्लेम्स असले तरी आपण त्यांना नीट समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढता येईल. सकाळी उठलो तर घशात थोडी खरखर होती, म्हणून बॉटलमध्ये गरम गरम पाणी घेतलं आणि मी निघालो खाली फिरायला. नमस्कार मित्रांनो, मी रोहित साळुंके. माझ्या वेट लॉस जर्नीचा आज एक नवीन व्हिडिओ. खाली आलो तर पुन्हा पावसामुळे खूप पाणी होतं आणि मला माझे शूज बिलकुल पण ओले करायचे नव्हते. पण आज नाईलाजाने पुन्हा एकदा पार्किंगमध्ये चालायला जावं लागणार होतं. मला पार्किंगमध्ये तसं फिरायला आवडत नाही, कारण की दिवसभर आपण एक तर घरात असतो किंवा ऑफिसमध्ये असतो, म्हणून सकाळी तरी फिरायच्या निमित्ताने नॅचरल लाईट घेण्याचा मी प्रयत्न करतो. 1 तास वॉक करून मी आज घरातच ध्यान केलं आणि चालताना पाठ केलेला गीतेचा दुसरा श्लोक एकदा पुन्हा रिसाईट केला. घशातल्या खरखऱ्यासाठी आईने मस्तपैकी घरातला काढा दिला बनवून आणि त्यानंतर मग सफरचंद खाऊन मी ऑफिसला निघालो. आज ऑफिसला थोडं लवकर गेलो होतो, म्हणून दुपारी आणि सायंकाळी जेवणासाठी आईने डब्यामध्ये मस्तपैकी दशम्या दिल्या होत्या आणि त्यासोबत सॅलडही होतं, जे मी माझ्या डेस्कवरच खाल्लं आणि दिवसाचा शेवट केला.